वडिलांच्या नावावरचं। आम्ही 5 भाऊ। आज फॉरेस्ट फक्त नावाला तिथे लोकांना अडवण्यासाठी झालं। आमचे आलेले कर्वे खाऊन गेल्यानंतर त्याचे पंचनामे होत नाही। बरोबर आहे, आम्हाला 5 घरं बांधायला लागतील, 4 बांधायला लागतील, एक समजा जुनं एकाला गेलं तर त्यासाठी आम्ही कुठे फेऱ्या मारायच्या? आता आमचा प्रश्न तिथल्या तिथे मिटतो। त्या जमिनी तिला गेल्या तर त्या टेपावर एक, त्या टेपावर एक, त्या टेपावर एक, पूर्ण गावठण म्हणजे गावभर घरच घर आहे। या सगळ्यांचं स्पष्ट असतील नागरिकांचं जर हे घबराट होणार असेल, आता मी सांगितले आमची शाळा कुठं झाल्या? कारण लोकच राहायला तयार नाही। आमच्या तरुणांना इथे हाताला रोजगार मिळाला पाहिजे, अशी व्यवस्था असली पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे तहसीलदार आहे मॅडम, नम्र विनंती करतो, आमच्या जमिनीचे प्रश्न तुम्ही सोडवा। भागातील सर्व कार्यकर्त्यांनी या गोष्टीला विरोध केला, परंतु त्यावेळेला म्हणाले की या 56 गावाला आणि जुन्या महाबळेश्वरला जे नियम आहेत ते 56 गावाला लागणार नाही। महाबळेश्वरच्या विकासाच्या बाबतीमधलं MSRDCनी या ठिकाणी प्रोजेक्ट तयारायचा आज हिअरिंग घेतली होती। लोकांना आज हजर राहावं म्हणून सांगितलं होतं। योगायोगाने मी या भागामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना मला हे बैठकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी सूचना केली म्हणून मी उपस्थित होतो। 10 वर्ष मी या भागातलं प्रतिनिधित्व करत असताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न काय, स्थानिक लोकांना एखादी योजना आल्यानंतर तो फायदा होत असेल तर त्याचा विचार करायला हरकत नाही, परंतु आत्ता 5-5 झोन पडलेले आहेत, त्याचा स्थानिकांवर इतका मोठा आहे की त्यांना डेव्हलपमेंटच करता येत नाही। मग अशामध्ये MSRDC कसे पाहिजे? MSRDC म्हणजे रस्ते डेव्हलपमेंटची आहे आणि MSRDC रस्ते डेव्हलपमेंट करत असताना महाबळेश्वरच्या नवीन प्रोजेक्टमध्ये MSRDCची यंत्रणा कशी आली हा माझा पहिला प्रश्न होता। आणि दुसरा असं होतं की तुम्ही आज जे काय हिअरिंग ठेवलेलं आहे त्या हिअरिंगमध्ये प्रत्यक्षात तुम्ही काय करणार हे सांगायला पाहिजे। ते सांगतात नाही आम्ही काही करणार नाही, आम्ही फक्त रस्ते, कुठे शाळा, कुठं कॉलेज, कुठं हॉस्पिटल पाहिजे, कुठं दवाखाना पाहिजे असेल तेवढाच विचार करणार आहे। मला असं होत नसतं। MSRDCचा झोन किंवा MMRDAचा झोन, सिडकोचा झोन, वेगवेगळ्या संस्थेचा झोन ज्यावेळा पडतो त्यावेळेला ते ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करतात त्याला रिटर्न ते घेत असतात, ते काही सोशल वर्कसाठी येत नसतात। आणि राज्य शासनाला जर पर्यटनाला डेव्हलपमेंट करायचं तर पर्यटन विकास महामंडळ आहे ना, पण तरीसुद्धा ज्यावेळेला हे पाहिल्यानंतर मी त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत आणि मी सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये सविस्तरपणाने तुमचं प्रेझेंटेशन येऊन द्या आणि ते ज्यांचा या आहे त्यांच्याबद्दलची माहिती त्यांना पोचली पाहिजे आणि ती पोचत नाही तोपर्यंत एकदम तुम्ही ॲक्विजिशन किंवा एकदम तुम्ही कारवाई करण्याची भूमिका घेऊ नका असं मी सांगितलं आहे। बघू आता काय करतायत ते। पण ह्या प्रकल्पातून दुर्गम भागाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, हाही एक पॉझिटिव्ह आहे। दुर्गम भागात फायदा याचा होणार आहे। मला वाटतं की त्यांनी असं कुठलाही प्रोजेक्ट अजून प्रेझेंट केलेला नाही आहे आणि दुर्गम भागाची कनेक्टिव्हिटी वाढण्याबद्दल दुमत नाही। महाबळेश्वरच्या विकासाच्या टुरिझमला आमचं दुमत नाही, परंतु ते करताना MSRDCची किती व्याप्ती आहे, त्यांना लिमिटेशन किती, त्यांना कुठल्या पद्धतीचे अधिकार आहेत का नाही याचा खुलासा होणं गरजेचं आहे ना। तर नुसतं आपलं हे करायचं म्हणून होत नसतं, ते त्यांनी ते खुलासा व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे। ते केलेलं दिसत नाही आहे आणि मला कळलं की काही गावं होती आता एकदम गावं वाढली, 250 गावं गेली वगैरे। मग किती क्षेत्र तुम्ही घेणार आहात? आता मगाशी जर बघितलं तर सामान्य शेतकऱ्यांनी एक झाड तोडलं की त्याला परवानगी लागते आणि एक आहे MSRDCचा जेव्हा झोन होईल तेव्हा त्याला प्रत्येकाला परवानगी घ्यायची गरज ही MSRDCकडे जावं लागेल। MSRDCची विदाऊट परवानगी तिथं डेव्हलपमेंट होणार नाही असं ते आहे। म्हणजे अजून एक काय बोलतात ते अजून एक झोन पडतोय असं ते चित्र लोकांच्या मनामध्ये आहे। सहकार्य करण्याची भूमिका आहे, परंतु जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत शंका राहिलेली आहे। आज या ठिकाणी MSRDC यांच्या वतीनं या ठिकाणी होऊ घातलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगानं या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाची या ठिकाणी संबंधित खात्याच्या वतीने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर ही बैठक होत असताना ही प्राथमिक बैठक आहे। खरं या नवीन महाबळेश्वरमध्ये नक्की काय होणार आहे हे अजून त्यांच्याकडं कुठलेही त्यांच्याकडं असा रोडमॅप नाही आहे।
त्यांचं एवढंच म्हणणं आलं की आम्ही फक्त तुमच्या या ठिकाणी हरकती घ्यायला आलेलो आहे. आमचं त्यांना त्याहून पुढं जाऊन सांगण्यात आलं की बाबा तुम्ही पहिला आम्हाला समोर मसुदा समोर ठेवा की त्याच्यामध्ये नक्की काय होणार आहे. कारण यामध्ये आता आम्ही जवळनं बघितलेलं आहे, महाबळेश्वर पूर्वीचा तालुका आणि आता नंतरचा 2007मध्ये आमच्यात काही गावं ॲड झालीत, ही गावं महाबळेश्वरमध्ये ॲड झालीत. हे होत असताना जुन्या महाबळेश्वरला ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी किंबहुना त्याच्यामधल्या काही त्रुटी त्या प्रकल्पामध्ये राहू नयेत, ही आमची मुख्यतः मागणी आहे. त्याशिवाय दुसरी मागणी आमची अशी राहणार आहे, खरं मूळचं जे महाबळेश्वर आहे, मग महाबळेश्वर शहर असेल, पाचगणी शहर असेल, किंबहुना आता महाबळेश्वरचा काही ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आमचं पर्यटन वाढतं आहे. आणि हे वाढत असताना आत्ता कुठंतरी स्थानिक लोक या पर्यटनाच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी उतरायला लागलेले आहेत. आणि हा जो नवीन प्रकल्प होतो आहे त्याचं नाव नवीन महाबळेश्वर असं त्यांनी नाव सुचवत आहेत, परंतु त्या गोष्टीला आमचा संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचा तीव्र असा विरोध आहे. कारण हे नाव हे खरं ब्रिटिशांपासून जपण्याचं काम खरं पूर्वजांनी केलं, आता आम्ही मंडळी करतो आहे. परंतु पर्यटनाचं जर एखादं नाव दुसरीकडे दिलं तर त्याचा कुठंतरी हा मूळ व्यवसायावरती तिथं परिणाम होईल, हे आमचं सांगणं आहे. दुसरी गोष्ट, खरं तर MSRDC एखादा प्रकल्प करताना एक चांगल्या पद्धतीचं, मग आपण त्यांचं रस्त्यांमध्ये आपण कामं बघितलेली आहेत, त्याहून पुढं जाता आता त्यांनी या प्रकल्पामध्ये येत असताना आमचं त्यांना म्हणणं आहे की तुमच्या जोडीला अजून या पर्यटनाच्या संदर्भात जे तुमच्या वरिष्ठ लेवलचे अधिकारी असतील ते तुम्ही घेण्यात यावे, जेणेकरून ते करताना तुम्हाला थोडं त्यांच्या गाईडलाईन्स मिळतील. आणि आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी खरं तर पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन प्रकल्प या ठिकाणी आणला आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. परंतु हा प्रकल्प होत असताना पहिला त्याला 100% क्लॅरिटी आल्याशिवाय आपण पुढं जायचं नाही, अशी आमची त्यांना मागणी राहिलेली आहे. आमचं ह्या प्रोजेक्टला MSRD अधिकारी जे आलेले आहेत, भोबळे साहेब आहे, चंद्रसिंग साहेब आहे, त्यांची टीम आलेली आहे आणि वरिष्ठ या विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि 56 गावचे आणि रहिवासी आलेले आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाल्यापासून आमचा बराचसा कायापालट झाला. ते या विभागातले आमचे मुख्यमंत्री आहेत, दरेगावचे. आमच्या विभागामध्ये ST पण जात नव्हती, म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन आमच्या गावामध्ये ST जात नव्हती, ती महत्त्वाची चालू झाली. रस्त्यांची कामं चालू झाली आहेत. 60 वर्ष झाली धरण झालं, 60 वर्ष धरण झालं, ज्या ठिकाणी 8 जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व विखुरल्या गेलो. आई एकीकडे, वडील एकीकडे, भाऊ एकीकडे, बदकी आमची तुकल्या गेली. आणि हे प्रलंबित प्रश्न आजपर्यंत शासनानं मार्गी लावले नाही. म्हणून आम्ही हे कोयना विभागातले संपूर्ण कोयना रोडची कांदाटी ही 43 धनग्रस्त गावं या महाबळेश्वरमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तशी पाटणची काही गावं आहेत, काही जावलीची गावं आहेत. आम्ही बरेच वर्ष लढा देतो आहे, पण ते प्रलंबित प्रश्न कोयनी जे आहेत त्याच अभयारण्याची हद्द वाढली. जो वाशिवटे किल्ल्याच्या खाली अभयारण्य होतं ते अभयारण्य आता पुरं कांदाटी खोऱ्यात काही गावं अभयारण्यामध्ये पकडल्या गेली. ती पकडली 2010ला केंद्र सरकारनं हा आणलं, आपला 2010ला केंद्र सरकारनं व्याघ्र प्रकल्प आणला. आता आम्ही 56 गावं महाबळेश्वरला जॉईंट झालो. इको झोन, ग्रीन झोन, क्रोन झोन, बफर झोन लागू झाले. त्यातली स्थानिकांना आम्हाला काहीच समजत नाही, ना व्यवस्थित इंग्लिश येत नाही. आमची तरुण पिढी आहे ती मुंबईच्या जीवात जगते, तिथून येणारा पैसा पाठवते, तेव्हा आम्ही इथे स्थानिक जमतो. या तेव्हा आमचे ह्या फारीक योजनेला 100% संमती आहे, पण आम्हाला अडचणी होता कामा नये. स्थानिकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे असं आमची विनंती आहे या विभागाच्या वतीनं. आणि महाबळेश्वरपेक्षा खाली गावागावातली मीटिंग टीम तयार करून गावोगावी सर्वांना माहिती देऊन आराखडा तयार करून रस्ते विकसित करणं, काय विकसित करणं, कोणते प्रोजेक्ट आणणं आणि त्याचा स्थानिकांना आम्हाला फायदा झाला पाहिजे. आणि ही प्रलंबित प्रश्न जे आहेत कोयनीचे प्रलंबित प्रश्नाचे, काही लोकांना जमिनी मिळाल्या नाहीत, काहींना अजून नागरी सुविधा नाहीत, ह्या पहिल्या करून द्या आणि ह्या प्रोजेक्ट आम्ही स्वीकारायला तयार आहोत असं आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. या अधिकारी आले ते अतिशय चांगले अधिकारी आहेत. हे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मी MSRDला 11व्या मर्जावरती बेलापूरला गेलो होतो, 2-3 वेळा गेलो होतो. पण ही अतिशय चांगली टीम आहे. त्यांच्या भोपळींच्या अधिकारी आहेत तिथं, चरणसिंग आहेत, तिची टीम आहे ती, आणि तरुण मुलं पण आहेत, अतिशय चांगलं काम करणारी मुलं इथं. तर हा प्रोजेक्ट आमचं 100% संमती राहील. परंतु ह्याच्यापासून आम्हाला अडचणी नकोत. आणि ही जे झोन लागले ते यांच्या शर्ती अटी कमी
शासनानं कराव्या ही माझ्या कोयना विभागाच्या वतीनं आणि 105 गावच्या समाजाच्या वतीनं शासनाला पण विनंती, मुख्यमंत्र्यांना विनंती, MSRDCच्या अधिकाऱ्यांना पण माझी विनंती. आज जी महाबळेश्वरमध्ये मिटिंग बोलवलेली आहे आणि MSRDC मार्फत काहीतरी करायचं नियोजन शासनाने हाती घेतलेले आहे. याचा उद्देशच अजून आम्हाला कळालेला नाही. MSRDC मार्फत विकास होणार का लोकांच्या बंधनं घालणार, आता पूर्वी विकासाची कामं चाललेली शासनामार्फत ह्याच्यामध्ये काय बदल असणार ह्याचा काय उद्देश अजून कळालेला नाही. सर्वप्रथम नवीन महाबळेश्वर हे नाव वापरण्यालाच आमचा सगळ्यांचा विरोध आहे आणि याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका, सातारा तालुका, महाबळेश्वर तालुका या तिन्ही तालुक्यातील गावं घेत आहेत. तर तिथं जावली तालुका म्हणजे इथं महाबळेश्वर हे नाव वापरणं चुकीचंच आहे आणि याच्यामध्ये काय करणार आहे शासनाचा काय उद्देश आहे हो कळाल्याशिवाय आम्ही त्याला काय सपोर्ट करू शकणार नाही. तर त्याला आमचा विरोध राहील. नवीन महाबळेश्वरचा जो प्रस्ताव आहे या अनुषंगानं आज महाबळेश्वरमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यासाठी MSRDCचे संचालक जे आहेत जितेंद्र भोपळे सर हे आपल्यासोबत आहेत. सर, नेमकं यामध्ये आज जी बैठक झाली यामध्ये अनेक हरकती ग्रामस्थांच्या तुम्ही ऐकून घेतल्या. नेमका कशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट असणार आहे? हा MSRDCचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, इथले स्थानिक आमदार, स्थानिक खासदार या सर्वांच्या संकल्पनेतून ही योजना आलेली आहे. जो रिजनल प्लॅन आहे, जो साताऱ्याचा रिजनल प्लॅन जो आहे त्याऐवजी आता आपण याचा बारकाईने अजून रिजनल प्लॅन म्हणजे खूप मोठ्या स्वरूपात असतो, ब्रॉड स्वरूपात असतो. याचा विकास योजना आपण तयार करणार आहोत. मुळात म्हणजे इथे स्थानिकांना विश्वासात घेऊन स्थानिकांचा कसा उत्कर्ष होईल, स्थानिकांना कसा रोजगार उपलब्ध होईल हे सगळं पायाभूत सुविधा हे तुम्ही लक्षात घेऊन मग आम्ही ह्या सगळ्या प्लॅनिंग दृष्टीने करणार आहोत. यामध्ये रस्ते विकास होतील. जे रस्ते नवीन रस्त्याचा खूप काही विचार होणार नाही, परंतु जे ऑलरेडी रस्ते आहेत, विद्यमान रस्ते आहेत, त्याला काही रोड वायडिंग करता येईल का, स्थानिकांना काही त्यांचे रोजगार उपलब्ध करता येतील का. इथं बऱ्याच ठिकाणी धबधबे आहेत, बॅकवॉटर आहे, डोंगरं आहेत, डोंगरमाथे आहेत, किल्ले आहेत. तर या सर्वांसाठी आता सहसा सद्यस्थितीत काही सुविधा उपलब्ध नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी फक्त तुम्हाला चहा किंवा फार झालं तर बिस्किट्स मिळतात. पण त्याऐवजी आता आम्ही अशा प्रकार विचार करतो की तिथे काही टेम्पररी स्वरूपात काही आपल्याला विकसित करता येईल का. टेम्पररी मीन्स तुम्ही आणून काही ठेवलं आहे तर जेणेकरून की पर्यावरणाला पण काही त्याचा ऱ्हास होणार नाही आणि स्थानिकांना देखील त्याचा रोजगार मिळेल आणि जे टुरिस्ट येणार असतील, जे पर्यटक इथे येतील त्यांना देखील तो खानपान सेवा देखील त्यांना उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर जसं की आता बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी इथे रस्ता हा मूळ मुद्दा असतो. रस्ता असेल तर त्याला विकास परवानगी मिळते, परंतु इथे आपण ब्रिजेस तयार करणार आहोत जिथं एका गावाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे, परंतु तो कॅनॉल असेल किंवा काही नदी असेल ती क्रॉस करून तुम्हाला त्याची गेल्याशिवाय पर्याय नसतो. तर अशा ठिकाणी ब्रिजेस करणार आहोत. जिथं डोंगरमाथा असेल तिथं आम्ही रोपवे देखील प्रपोज करणार आहोत, जेणेकरून की जो स्थानिक आहे त्याला देखील विकासाच्या चालना त्याला मिळतील, त्याला विकासाची अनुमती मिळू शकेल. मला एक सांगा, ह्यामध्ये आता गावं जी आहेत ती पहिली गावं 50च्या आसपास गावं होती, पण आता गावं वाढवण्यात आलेली आहेत. साधारणतः किती गावांचा प्रस्ताव असणार आहे आणि कोणकोणते तालुके आहेत यामध्ये एकूण 235 गावं आहेत. यामध्ये महाबळेश्वर, सातारा, जावळी आणि पाटण तालुके आहेत. यातले पैकी गावं आहेत. 60 गावं आहेत महाबळेश्वरचे. त्याच्यानंतर साताराचे जवळपास 34 गावं आहेत. पाटणचे 93 गावं आहेत. म्हणजे अशा प्रकारे 235 एकूण गावं आहेत. आता आमच्याकडे बऱ्याचदा अजूनही मागणी येतात लोकांच्या, काही सरपंच आहेत वगैरे, की आमचे गावं देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. तर त्याचे साकल्याने आम्ही विचार करू. नक्कीच यामध्ये नवीन महाबळेश्वर हे नावालाच लोकांचा काही लोकांनी विरोध केलेला आहे. नवीन महाबळेश्वर नाव नको, इतर नावं पण हे करू शकतात, पण असे नावं सूचना आलेल्या आहेत. नाही, या सूचनाचा निश्चित विचार होईल. आम्ही शासनास सादर करू आणि शासन त्यावर योग्य तो निर्णय घेईल. विकासाच्या मुद्द्यावरून आत्ता हा खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणावा लागेल काय? निश्चित विकासाचा हा शाश्वत विकास आहे. हा स्थानिकांना धरून विकसित आहे. मला आठवतं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांकडे अशी एक बैठक झाली होती की इथे जे स्थानिक आहेत त्यांनी साधारणतः त्यांचे रोजगारासाठी काही छोटे मोठे रिसॉर्ट वगैरे केले होते, जे की तिथं त्यांनी विना परवानगी केली होती. तर त्यांना कसं रेग्युलराईज करता येईल, या बांधकामांना कायदेशीर मान्यता कशी मिळवता येईल, या दृष्टीने देखील आम्ही इथे विचार करणार आहोत. नक्कीच एक महत्त्वपूर्ण जो प्रोजेक्ट आहे नवीन महाबळेश्वरच्या रूपाने या ठिकाणी होत आहे आणि लोकांना यामध्ये विश्वासातच घेऊन या ठिकाणी हा प्रोजेक्ट केला जाईल असंच संचालक जे आहेत या MSRDचे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालवडे, TV9 मराठी, सातारा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.